व्यवस्था तिथं त्यापर्यंत पोहोचत नाही। आमचे लोक जर तलाठ्याकडे गेले, आलेत लमानी आले असतील, म्हणजे अशा पद्धतीने आम्हाला जे हेळसांड करतात, ही आमची हेळसांड कुठेतरी थांबली पाहिजे। हा कार्यक्रमाचा साहेबांनी सांगितलं, सर मला बी जाण होती की हा कार्यक्रम श्रावण महिन्यात होतो, पण आम्ही श्रावण महिन्यामध्ये भरपूर प्रयत्न केलो। त्यावेळेस गावोगावी गणपती होत्या, लोकांचं म्हणणं असं होतं की गणेश विसर्जन झाल्यानंतर आपण याचं विसर्जन करू, म्हणून आम्ही गणेश जेव्हा पूजन होतं त्या 11 दिवसाच्या कालावधीमध्ये या सांगा तर जास्तीत जास्त तांड्या वस्तीवरच्या शाळा बंद राहिल्याच आहे। देवदास मामा, तांड्यावर तुम्हाला पण माहित आहे 12-13 लोकसंख्या आहे। 12-13 लोकसंख्या जर आमची शाळा बंद झाली वरवंडकर साहेब, तर आमचे लोक पुन्हा आमचे आई वडील ऊस तोडत होते आणि आम्ही बी ऊसच तोडणार। जर आमच्या शाळा बंद झाल्या तर आम्ही करावं काय तुम्ही सांगा। तो आपले देगलूर तालुक्याचे नायक म्हणजे आपले नाईक साहेब और बादेमाई आपले देवदास भाऊ राठोड और बादे पवार साहेब और बादे वरवंडकर साहेब, BM पवार साहेब, असे अनेक मान्यवर આપણે आता उपस्थित છે। आप गोरबा टीम जर बोलो तो आपल्यालाच कळस, बेटेजन कळे नाही होती तसं मराठी बोलू छो। साहेब सांगायला गेलं वरवंडकर साहेब, देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये एकूण 28 तांडे आहेत। या मागील 7 दिवसामध्ये 28 तांडे फिरलो। या 28 तांड्यामधल्या प्रत्येक लोकांनी म्हटलं, मी जाऊन त्यांना सांगितलं की आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे, पण लोक म्हणले की पवार तुम्ही फक्त कार्यक्रमालाच येत आहो, आमच्याकडे अडी अडचणी विचारायला कोणीच येत नाही। तेव्हा मी त्यांना शब्द दिलो की बाबा साहेब आपल्याकडे येणार आहेत, तुमच्या अडी अडचणी तुम्ही साहेबांना सांगा, कारण प्रत्येक वेळी प्रत्येक तांड्यावर तुमच्या आमच्यापर्यंत साहेब पोहोचू शकत नाहीत, तर आपल्याला साहेबापर्यंत पोहोचावं लागेल। अहो बाळ रडल्याशिवाय आई पाजवत नाही, मग तुम्ही तुमच्या अडचणी साहेबाला सांगितल्याशिवाय साहेब तुमच्या अडचणी कशा सोडवतील।